छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। उजळले भाग्याता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडला, संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साधू, संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडला, तुका मने होता ठेवा तोया भावाचा पडला, संत दर्शनी हालाभ पद्मनाभ जोडला, विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा, अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, परम भोज तेजस प्रतीक प्रदेशं, विधिद्रादिदेवं सदा स्तूयमानं, समाधिस्य पूर्तिं भजे ज्ञानदेवं, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर्साक्षात् परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। समच्चरण सरोजं साद्रनीलाबुधावं, जगन्निहितपानि मंडन मंडना, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तया, पांडुरंगा करू प्रथम नमन, 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 संताची चंचा
दीवाना सुन लो मेरी पुकार ओ सुन लो मेरी पुकार पवन सूद विनती बारंबार पवन सूद विनती पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःखभंजन मारुती नंदन सुन लो मेरी पुकार ओ सुन लो मेरी पुकार विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन सेवेकरिता घेतलेला अभंग ज्यांचा आहे ते म्हणजे वारकरी संप्रदायाचा कळस आणि वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा अभंग हे आज ह्या तिसऱ्या दिवसाच्या कीर्तन सेवेकरिता घेतलेला आहे. तर आज आपण येथे जमलेलो आहोत ते म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. तसेच ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथा इथे सुरू आहे. वर्ष 42 आहे. अतिशय गोड वातावरणात शांत वातावरणात हा चालू असलेला सप्ताह आणि तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली याबद्दल मी माझे भाग्य समजते. आणि कीर्तन सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहारतेने मी माझे कर्तव्य समजते बरं का. ज्यांच्यामुळे तुमची आणि माझी भेट इथे आज झाली तर ते म्हणजे आपले व्यासपीठ झाले सनेकर बाबा. त्यांच्यामुळे तुमची आणि माझी भेट झाली याबद्दल त्या सनेकर बाबांचे फार आभार मानते. तसे तुम्ही सर्वजण आहात. साऊंड सिस्टीम चांगली आहे. परत आपले मृदुंग म्हणे छान आहेत. सर्वजण छान आहे. वारकरी मंडळी आहे. कारण की असं सप्ताह असला ना माऊली खरं सांगायचं म्हटलं ना सप्ताह असला ना तर तरुण पिढी जास्त लागती नाही का. म्हणजे तरुण पिढीची संख्या ही जास्त असायला हवी होती. जर हे बारके टाळकरी आणि इथे 4-5 जण सोडले ना तर सर्व निम्म्या वयाला घाटत आलेले आहेत. म्हणजे नाही का आजचा सप्ताह ही म्हणजे समजा जर इथून पुढे जर काही झालं तर इथला सप्ताह पुढे कुणाला चालवायचा आहे. तरुण पिढीलाच चालवायचं आहे. कर्ण भाग्यवंत नटहरी कीर्तनात नटहरी कीर्तनात नटहरी कीर्तनात कर्ण भाग्यवंत नटहरी कीर्तनात नटहरी कीर्तनात नटहरी कीर्तनात लहान लहान मुलं इथून उभी राहिलेत. गोड वाटतेत की नाही माऊली सर्वांना. म्हणजे काय यांच्या आई वडिलांचं भाग्य आहे. यांना जन्म दिलेला त्या आई वडिलांचं सार्थक झालं की नाही. तर तुम्हाला वाटत नाही का की आपलं सार्थक व्हावं. मग असं काहीतरी करा. अशी घरात आवड निर्माण करा. परमार्थाचं वातावरण निर्माण करा की बाबा आपली मुलं सुद्धा टाळ घेऊन कीर्तनात उभी राहिली पाहिजे. असं वातावरण निर्माण करा. असो तुम्ही सर्व इथे कीर्तन सेवेला आला याबद्दल तुमचेही आभार मानते. तसेच माझे गुरु इथे येऊ शकले नाही ते सुद्धा तुमच्या परिचयातच आहेत. बाळासाहेब फुलार महाराज त्यांचं सुद्धा मला वाटते इथेच कुठेतरी व्यासपीठ म्हणजे त्यांची फार ओळख आहे. जरा ते आले येऊ शकले नाही ते माझे गुरुवर्य बाळासाहेब फुलार महाराज यांचे आभार मानते. तसेच माझे गुरु आई असतील तसेच माझे आत्या असतील आमचे मामा असतील यांचे आभार मानते. तसेच माझे वडील असतील सर्वांचे आभार मानते. इतके विनेकरी बाबा आहेत चोपदार मामा आहेत. अतिशय छान सिस्टीम केलेली आहेत. आणि चुकून जर कुणाचा नाम उल्लेख राहिला असेल तर आभार मानते आणि कीर्तन सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल. तर ऐका तुकोबारायांचा 4 चरणांचा सुंदर असा त्यांच्या जीवनातील महत्वाचा अनुभव सांगणारा आजचा हा अभंग घेतलेला आहे बरं का. आजचा दिवस आहे 3रा आणि 3ऱ्या दिवसाला संतपर अभंग घेतलाय बरं का. तर तुकोबाराय या अभंगातून सरळ सरळ आणि साधा सोपा काय अर्थ काय सांगतात हो. तर तुकोबाराय म्हणतात की उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय आपल्याला भाग्याची व्याख्या सांगतात
आणि सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका बरं का, ही भाग्याची व्याख्या सगळ्यांनी लक्षात ठेवायची. ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवली ना तरच तुम्हाला कीर्तन कीर्तन समजणार आहे. नाही ठेवली तर कळणार नाही. तर तुकोबाराई काय म्हणतात की भाग्य हे आपलं भाग्य असं आहे की जर आपण हे क्षण म्हणजे आपण कुठल्याही गोष्टीत आपलं भाग्य जर मानलं बरं का, कुठल्या गोष्टीत आपलं भाग्य काय म्हणतो आपण, समजा आपल्याकडे काहीतरी चांगली गोष्ट घडली, चांगलं झालं तर आपण काय म्हणतो, भाग्य उजळलं. काय म्हणतो, भाग्य उजळलं. तुकाराम महाराज याची व्याख्या काय सांगतात की जोपर्यंत आपल्या मागील सर्व चिंता संपत नाहीत ना तोपर्यंत भाग्य उजळलं असं म्हणायचं नाही. कारण की तुकोबारायांनी काय सांगितलंय की अवघी चिंता वारली. वारली म्हणजे डायरेक्ट संपली ना, वारली म्हणजे कायमची संपली. तुकोबाराय म्हणतात तुम्ही भाग्य उजळलं असं म्हणता. आणि ते का म्हणता मी तुम्हाला पुढे सांगेन, परंतु आता ऐका. तुम्ही म्हणता भाग्य उजळलं, परंतु तुकोबाराय काय म्हणतात, जेव्हा तुमच्यातील सर्व चिंता नाहीशा होतील ना, तुमच्या डोक्यातली कायमची चिंता संपून जातील ना, म्हणजे तुमच्याकडे चिंता नावाचा शब्दच राहणार नाही, तुमच्या मागे चिंताच राहणार नाही, तेव्हा म्हणायचं भाग्य उजळलं. नाही तर अन्यथा तुमच्या मागे चिंता आहे, फार चिंता आहे, फार त्रास आहे आणि तुम्ही म्हणताय भाग्य उजळलं, असं म्हणायचं नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, तुकोबारायांच्या अख्ख्या चिंता संपल्या आणि चिंता संपल्यानंतर तुकोबाराय म्हणतात की उजळले भाग्य, आता अवघी चिंता वारली. तुकोबाराय म्हणतात तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. जर तुम्हाला भाग्य उजळायचं असेल तर काय केलं पाहिजे, संत दर्शनी हा लाभ. काय केलं पाहिजे, संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. एकदा का तुम्ही त्या संतांच्या सानिध्यात गेला ना तर तुम्हाला पद्मनाभ असा भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, संतांच्या सानिध्यात जायला हवं की नाही, जायचं ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात जर तुम्हाला भगवान परमात्मा एकदा भेटला ना तर त्याला कुठे ठेवायचा, तर आपल्या संपुष्ट असं हृदय पेटीत ठेवायचा. कारण तुकोबाराय म्हणतात संपुष्ट हे हृदय पेटी करोनी पोटी साठव. कारण की भगवान परमात्म्याला हृदय याच्यापेक्षा सुरक्षित जागा ठेवायला कुठेच नाहीये. म्हणून आपल्याला त्याला आपल्या हृदयात ठेवायचं. आणि तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात की हा अनमोल ठेवाय बरं का, तो भेटणं, त्याच्याशी भेट होणं हा फार अनमोल ठेवाय. आणि हा कोणालाही सापडत तर कोणाला सापडतो, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा. कुणाला सापडला, भावाला सापडला. बहिणीच्या भावाला सापडला का, कुठल्या भावाला, आपल्या अंतःकरणातील शुद्ध भावालाच तो सापडतो. नाहीतर मनी नाही भाव आणि देव मला, काय फायदा आहे का याचा, नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात एकदा संतांच्या सानिध्यात जाऊन तर बघा, तुमचं भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही. असा सरळ सरळ आणि साधा सोपा अर्थ या अभंगाद्वारे तुकोबाराय आपल्याला सांगतात. विठाल आता ऐका बर का, आता सांगायचं तात्पर्य, आता सगळे अर्ध्या वयाचीच आहेत, गोंधळ वगैरे करणार नाही. आणि मी पण तुमच्यापेक्षा लहानच आहे, दिसायला मोठे असले तरी वयाने म्हणजे बुद्धीने तुमच्यापेक्षा लहानच आहे. मग असं कीर्तन ऐका की ज्याला एक मुलगी आहे ना त्याने मला दुसरी समजा, ज्याला दोन मुली आहेत ना त्याने मला तिसरी समजा, आणि ज्यांना मुलीच नाही ना त्यांनी मला दत्तक घेऊन टाका. परंतु मी मुलगी आहे या भावनेने काय करा, कीर्तन ऐका आणि लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही कीर्तनात काही बोलले नाही ना, मी तुम्हाला विचारलं तुम्ही आशा बघत राहिला ना तर तुमचाही मूड, तुम्हाला सांगण्याचा माझा मूड काय होईल, निघून जाईल. जर तुमच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य आणि हाताने आणि मुखाने राम टाळी वाजवत राहिले ना, मला सुद्धा सांगायला मूड येणार आहे. म्हणून अंतकरण हे असं शुद्ध करून ऐका की विचलित झालं नाही पाहिजे, नाही का. तुमचं कॉन्सन्ट्रेट म्हणजे एकाग्रता शक्ती फक्त माझ्याकडेच द्या. विठाला तर ऐका बर का, तुकोबाराय काय म्हणतात माहिती का, की प्रत्येक मनुष्याच्या जीवनात 2 दिवस फार महत्वाचे असतात बर का. तुकोबाराय काय म्हणतात की प्रत्येक मनुष्याच्या जीवनात 2च दिवस महत्वाचे असतात. तर पहिला म्हणजे कुठला, जन्माचा, इथे येण्याचा, आणि दुसरा म्हणजे जाण्याचा. समजले 2 दिवस कुठले महत्वाचे असतात. प्रत्येक मनुष्याच्या जीवनात 2च दिवस महत्वाचे, एक म्हणजे येण्याचा म्हणजे कुठला, हॅपी बर्थडे आहे ना, एक म्हणजे येण्याचा आणि दुसरा म्हणजे जाण्याचा. मग हे 2च दिवस लक्षात ठेवा की मनुष्याच्या जीवनात 2च दिवस फार महत्वाचे. परंतु तुकोबाराय काय म्हणतात माहिती का, तुमच्या जीवनात भलेही 2 दिवस महत्वाचे असू द्या, परंतु माझ्या जीवनात 3 दिवस महत्वाचे आहेत बर का. तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात 3 दिवस महत्वाचे आहे. आता पहिला म्हणजे येण्याचा, दुसरा म्हणजे जाण्याचा, आता तिसरा म्हणजे कुठला, आता प्रश्न पडला तिसरा दिवस कुठला, तर ऐका
सत्य गुरु राये कृपा मज केली 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 सत्य गुरु राय कृपा मज केली सत्य गुरु राय सत्य गुरु राय कृपा मज केली सत्य गुरु राय कृपा मज केली हरी नाही घडली सेवा ताई हरी नाही घडली सेवा ताई सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना देवीला सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाना देवीला सापडीले वाटे जाता गंगा मस्तकीत दान केविला मस्तकीत दान काय खबर का पहिला दिवस कशाचा आता बोलत झालं पहिला दिवस कशाचा दुसरा दिवस हे दोनच दिवस महत्वाचे होते का नाही परंतु तुकोबाराय काय म्हणणे माझ्या जीवनात किती दिवस महत्वाचे आहेत किती दिवस महत्वाचे आहेत आता तिसरा कुठला सांगितलं ना मी आता थांबा माऊली जरा सांगितलं ना मी आता तिसरा दिवस कुठला की सत्य गुरु राय कृपा मज तुकोबाराय म्हणतात की जेव्हा माझ्या गुरूंनी माझ्यावर कृपा केली माझ्या परमात्म्याचा साक्षात्कार झाला ना तो दिवस माझ्या आयुष्यात महत्वाचा दिवस ठरला म्हणजे त्या जेव्हा गुरूंनी त्यांच्यावर कृपा केली ना तो दिवस तुकोबारायांनी आपल्या जीवनात महत्वाचा करून घेतला बरं का तो दिवस म्हणजे पहिला म्हणजे तुकोबारायांच्या जीवनातील येण्याचा दुसरा म्हणजे जाण्याचा आणि तिसरा दिवस म्हणजे गुरूंची कृपा झाल्याचा दिवस महत्वाचा ठरला आता तो दिवस कुठला होता माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार आता योग सुद्धा असा आलाय की मला वाटतंय 2 दिवसांनी ती तिथी आहे माघ म्हणजे ज्या वेळेला तुकोबारायांना ओतूर या गावी त्यांच्या गुरूंनी स्वप्नात येऊन त्यांना अनुग्रह दिलता ना तो दिवस 2 दिवसांनी मला वाटतं सोमवारी का मंगळवारी आहे सोमवारी म्हणजे तो दिवस आपल्याला सोमवारी आहे की बाबा त्या दिवशी तुकोबारायांचा महत्वाचा तिसरा दिवस आहे आणि म्हणूनच माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार माघ शुद्ध दशमीच्या गुरुवारी तुकोबाराई म्हणजे तुकोबाराईंचा इथे एक अनुभव आहे बरं का म्हणजे झालेला खरा प्रसंग आहे की ज्या वेळेला तुकोबाराई ओतूर या गावी गेलेले होते ना तर त्या गावी गेलेले असताना एका तुळशी वृंदावनाजवळ तुकोबाराई झोपले त्यांना निवांत झोप लागली आणि ते झोपले असता की त्यांना एक स्वप्न पडलं आणि स्वप्न पडलं आपल्यासारखं पडलं नाही बरं का आपलं स्वप्न कसं वेगळंच असतं आपल्यासारखं नाही तर तुकोबारायांना स्वप्न काय पडलं की ते स्वतः तुकोबारायांना स्वप्न पडलं स्वतः गुरु तुकोबारायांच्या स्वप्नात आलेत आणि स्वप्नात येऊन काय केलंय की बाबाजीनं आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण स्वतः बाबाजी तुकोबारायांच्या स्वप्नात आले त्या दिवशी म्हणजे माघ शुद्ध दशमीच्या गुरुवारी स्वतः गुरुवारी बाबाजी चैतन्य त्या तुकोबारायांच्या स्वप्नात आले तुकोबारायांना आपलं नाम सांगितलं आणि तुकोबारायांना अनुग्रह दिला तेव्हा तुकोबारायांचा काय झाला महत्वाचा तिसरा दिवस ठरला आणि तेव्हा गुरूंचा साक्षात्कार झाल्यानंतर तुकोबाराय काय म्हटले आता मला काय हवंय स्वतः गुरूंनी भेट दिली स्वतः भगवान परमात्मा मला भेटला तर माझं भाग्य उजळलं की नाही माघ शुद्ध दशमीचा गुरुवार त्या दिवशी तुकोबारायांचं भाग्य उजळलं म्हणजे कसं गुरूंनी स्वप्नात येऊन काय केलं म्हणजे आपल्याला असा अनुग्रह घ्यायचा असला तरी भेटत नाही
आणि तुकोबरायांना स्वप्नात येऊन कुणी दिला? गुरूंनी दिला. म्हणजे स्वप्नात भेटला. आणि तुकोबरायांना इतका आनंद झाला, तुकोबराय म्हणले की बाबा की मला स्वतः गुरूंनी अनुग्रह दिला. म्हणजे माझ्या ध्यानीला म्हणे काहीच नव्हतं, मला गुरूंनी अनुग्रह दिला. तुकोबरायांना फार आनंद झाला. तुकोबराय म्हणले आता मला काय हवंय, माझ्या परमात्म्याचा साक्षात्कार करायचा झाला. म्हणून तुकोबराय आनंदीच्या भरात येऊन सांगतात की उजळलेले भाग्य. आता तुम्हाला कळलं ना तुकोबराय केव्हा म्हणले उजळलेले भाग्य? आता केव्हा म्हणले? गुरूंचा साक्षात्कार झाल्यानंतर म्हणले. म्हणजे ही गोष्ट परमार्थाचीच होती. आणि कशी होती? परमार्थाची होती. परंतु कशी होती? क्षुल्लक होती का? म्हणजे किती मोठी गोष्ट होती? छोटी गोष्ट होती का? नाही बाबा, स्वप्नात येऊन भगवान परमात्म्याचा साक्षात्कार होणे ही काही सोपी गोष्ट नाहीये. म्हणून त्यावेळेला तुकोबराय काय म्हणतात की उजळलेले भाग्य. आता ते झालं तुकोबरायांचं भाग्य. आता आता आपलं व्यवहारातलं आपलं भाग्य सांगते बरं का. तुकोबरायांचं भाग्य लक्षात ठेवा. आता आपलं भाग्य बघा बरं का. तर तुकोबरायांनी आपण आपलं भाग्य कशात मानतो? काही गोष्टी घडल्यानंतर भाग्य मानतो, हे सुद्धा तुकोबरायांनी सांगितले. लौकिकामध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. पहिला म्हणजे द्रव्य म्हणजे पैसा. पहिला म्हणजे द्रव्य, दुसरा म्हणजे कुटुंब आणि तिसरा म्हणजे मुलगा. पैसा, कुटुंब आणि मुलगा, हे 3 असे लौकिकामध्ये प्रकार सांगितले ना, की ह्या प्रकारात जरा गोष्टी घडल्या की आपण काय म्हणतो? भाग्य उदयाला आलं, भाग्य उजळलं. परंतु तुकोबराय काय म्हणतात की क्षणभंगूर भाग्याला भाग्य म्हणायचं नाही. तुम्ही आता म्हणताय माझं भाग्य उजळलं आणि नंतर थोड्या वेळाने तुमचं भाग्य गेलं, म्हणजे क्षणभंगूरच झालं ना. भाग्य उजळलं तर ते कायम स्वरूपी टिकायला पाहिजे ना. तर मग तुकोबराय म्हणतात क्षणभंगूर भाग्याला भाग्य म्हणायचं नाही. आता तुकोबराय त्याच्यात सुद्धा आपण कशात भाग्य उजळलं असं म्हणतो ना, त्याच्यात सुद्धा 3 प्रकार दिले. आता पहिला म्हणजे कुठला? पैसा. वा बघा, याच्यासाठी तरुण पिढी लागते बरं का. पहिला म्हणजे पैसा, द्रव्य म्हणजेच पैसा. आता पहा बरं का, पैसा ही गोष्ट अशी आहे की ती आपल्याला सुख देते का हो माऊली? देते का? कारण की पैसा हे साधन आहे. पैसा हे जीवनात जगायचं साधन आहे, परंतु हे साध्य नाहीये. आजकालच्या लोकांनी त्या पैशाला साध्य करून घेतलंय की त्याच्यासाठीच जगायचं आणि त्याच्यासाठीच मरायचं. सकाळी माणूस 5 वाजता घरातून बाहेर निघला ना, संध्याकाळी 12 वाजता घरी येतो. काय फायदा आहे का हो? कुटुंबाला वेळ जातो का हो त्याचा? कधी कुटुंबाला बाहेर फिरायला नेलं, कधी असतं का हो असं? आणि जर रविवार असला तर काय करायचं? झोपायचं. म्हणजे तो काय करतोय? पैशासाठीच काम करतोय ना. बर का, पैशासाठीच काम करतोय. मग पैसा हे साधन आहे, त्याला साध्य बनवू नका. आता मला सांगा, पैशात चूक आहे का हो? चूक आहे का? कारण की पैसा इतका वाईट गोष्ट आहे ना. पैसा असावा, परंतु त्याचा वापर कुठे करावा हे कळलं पाहिजे. पैसा इतकी वाईट गोष्ट आहे ना माऊली, की तुकाराम महाराज म्हणतात या पैशासाठी लोक काय करायला तयार होतील सांगता येत नाही. अनमोल देह भेटल्याला सुद्धा त्या पैशासाठी त्यागायला तयार होतात. तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे धनासाठी तुका म्हणे धन, 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 तुका म्हणे धनासाठी देती प्राण, धनासाठी देती प्राण, तुका म्हणे धन, 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 तुका म्हणे पैशासाठी लोक काय करायला तयार होतील सांगता येत नाही. की तुकाराम महाराज म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात माहिती का? की तुका म्हणे धनासाठी देती. कारण की तुकाराम महाराज म्हणतात अरे अनमोल देह भेटलाय ना, तो सुद्धा त्या पैशासाठी काय करते? त्यागायला तयार होतात. बर का. मग पैसा हे आपल्या जीवनाचं साधन आहे का हो? साधन आहे, साध्य आहे का? साध्य नाहीये. मग ऐका, तुकोबराय काय म्हणतात
की पैसा असा प्रकार आहे ना, तो भेटला की मनुष्य काय म्हणतो, माझं भाग्य उजळलं. आता कसं म्हणतो पाहायचं का? आता समजा बरं का, सगळ्यांनी आपापला आठवा, दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. आता मी जे सांगतील ते आठवा. आता बघा बरं का, आपण मोठा हायवे बरं का, मुंबईचा मोठा हायवे, आणि त्या हायवेवरनं एकटंच चाललोय बरं का. आपण त्या हायवेवरनं एकटंच चाललोय, गाडी नाही, माणूस नाही, प्राणी नाही, काहीही नाहीये. फक्त आपण एकटे त्या रस्त्यावर, आणि रस्त्यावर चालत असताना आपण आपल्या नादात चाललोय, आणि नादात चालत असताना आपल्याला 1 कोटी रुपयांनी भरलेली एक पैशाची काय सापडली, बॅग सापडली बरं का. तुम्ही आठवताय ना? आठवा, पैशाची एक बॅग सापडली. आता माऊली बोला बरं, तिथं सापडली तर आपण काय करू? काय करू बोलत चला. मी काय म्हटलं, मी तुमच्यापेक्षा मोठी नाही, जेवढं तुम्हाला ज्ञान आहे तेवढं मला नाहीये, त्यामुळे बोलत चला. काय करतात? नाही नाही, पैशाची बॅग दिसल्यावर काय करतात? इकडे तिकडे बघणार, कोण दिसलं तर नाही, आणि काय करणार, घेऊन जाणार की नाही? हा, तर बघा ती बॅग दिसली, आपण इकडे तिकडे पाहिलं आणि ती घरी घेऊन गेलो. आता घरी घेऊन गेल्यावर काय होणार हो माऊली? आता एवढे पैसे 1 रुपया कोण कुणाला देत नाही, आणि बॅग घावली म्हणल्यावर आपण किती आनंदित असणार. बाबा पैशाची बॅग घावली, मला काय करू, कुठे ठेवू, कसा वापर करू, कुठला फ्लॅट घेऊ, काय करू काय करू, अमुक अमुक आपल्या म्हणजे नाही का, काय करायचं ते विचार डोक्यात सुरू होतात. काय करायचं ह्या पैशाचं, एवढं पैसे भेटलं, घरी घेऊन जातो, पैशासमोर बसतो, आणि आपण एकटंच त्या पैशाकडे बघा बरं का. समजा आपल्या पुढे पैशाची बॅग आहे, आपण घरी घेऊन गेलो, आपण त्या पैशाच्या बॅगेकडे बघतो आणि म्हणतो, देवा तुला माझं दुःख सोसवलं नाही रे, माझी गरिबी तुला देखवली नाही, तू काय केली, मला पैशाची बॅग काय केली, सापडवली, मला तू पैशाची बॅग दिली, देवा तुझा आभार मानते. आणि ही पैशाची बॅग आपल्याला सापडली हे कळलं दुसऱ्या शेजारच्यांना, काय कळलं, याच्या घरी पैशाची बॅग सापडली, आणि ती पैशाची बॅग तुम्ही व्यवस्थित ठेवून आणि झोपला संध्याकाळी, आणि त्याच दिवशी तुमच्या घरावर दरोडा काय पडला, नेली ना बॅग चोरून. कुठं गेलं भाग्य? पैसे आले त्यावेळेला आनंदित झालो, देवाला काय म्हणलो, देवा माझी गरिबी तुला देखवली नाही रे, पैसे दिलं, माझं भाग्य उजळलं. आणि पैशाची बॅग दुसऱ्याच दिवशीला चोरीला गेली, काय म्हणलो, देवा कुठे गेलं भाग्य, गेलं की नाही, म्हणजे भाग्य उजळलं का? पैशाची बॅग क्षणपूर्ती आली, आणि ती बॅग आपली होती का हो? नव्हती, दुसऱ्याची होती, ती आली बर का, आली. आपण काय म्हणलं, भाग्य उजळलं, देवा मला पैशाची बॅग भेटली म्हणलं, भाग्य उजळलं. आणि तीच बॅग दुसऱ्या दिवशी गेली, आणि आपण काय म्हणलो, भाग्य म्हणजे कुठं उजळलं होतं, आधी म्हणलं उजळलं, नंतर काय झालं, ते दुर्भाग्य झालं की नाही, मग भाग्य उजळलं का? भाग्योदय झाला का तुमचा? आपली भाग्याची व्याख्या काय आहे, जेव्हा तुमच्या मागील चिंता संपतील तेव्हाच भाग्य उजळलं. मग आता काय झालं, तुमच्याकडे बॅग आलेली होती आणि ती गेली बर का, आणि जेव्हा बॅग आलेली होती तेव्हा आपण काय केलं होतं, विचार केला होता, फ्लॅट घ्यायचं का काय घ्यायचं का नाही, म्हणजे ते विचार केला, म्हणजे काय केली होती, त्या पैशाचा वापर कुठे करायचा याची चिंता केलेली होती का नाही, चिंता केलेली होती. आता पैसे गेलं, मग आपण परत आता पैसे गेल्यावर तो माणूस किती म्हणजे नाही का, किती देवाला दोष देत असणार, देवा पैसे घ्यायचंच होतं तर द्यायचं कशाला, आता तर मला फार वाईट वाटायला लागलं. म्हणजे तेव्हाही त्याला चिंता निर्माण झाल्या ना, की एवढं पैसे भेटलेले बँकेत टाकून आलो असतं तर बरं झालं असतं, म्हणजे त्या विषयाचे काय झाले, त्याला चिंता निर्माण झाले की नाही. मग कुठे गेलं भाग्य? आता म्हणलं होतं भाग्य उजळलं, आणि नंतर म्हणलं माझं भाग्य उजळलं नाही, उजळलं होतं पण ते दुर्भाग्य झालं. मग पैशात भाग्य उजळतं का हो आपलं? म्हणजे पहिला प्रकार कळला ना तुम्हाला, पैशात भाग्य उजळत का तर नाही, हा झाला पहिला प्रकार. विठ्ठल विठ्ठल पहिला प्रकार झाला म्हणजे पैसा. आता दुसरा प्रकार घ्या तो कुटुंब. दुसरा प्रकार कुटुंब. आता लौकिकामध्ये हा दुसरा प्रकार असा आहे, म्हणजे कुटुंबात जर काही गोष्टी घडल्या ना, याच्यात जर काही गोष्टी घडल्या तर आपण काय म्हणतो, भाग्य उजळलं. आपण पैशात बघितलं भाग्य उजळतं का नाही, आता कुटुंबात बघू आपलं भाग्य उजळतं का नाही. आता कुटुंबात जर एखाद्या मुलाचं लग्न होत नसेल, 34 वर्ष झाली त्या मुलाचे लग्न होत नाही, तो म्हणतोय बाबा माझ्या मित्राची लग्न झाली, त्यांचं भाग्य उजळलं, मला काही माझं लग्नच व्हाय नाही, देवाला दोष देतोय की बाबा माझं लग्न होऊ दे, लग्न होऊ दे, लग्न होऊ दे, म्हणून त्याची काय चालू होती, चिंता चालू होती का नाही, चिंताच लागलेली होती ना. जशी आई वडिलांना लागते की आपल्या मुलाचं कधी लग्न होईल, तशी त्याला चिंता लागलेली होती की देवा माझं लग्न कधी व्हायचं, माझ्या मित्रांचे लग्न झाली, त्यांचं भाग्य उजळलं, माझं भाग्य केव्हा उजळणार.
अशी त्याला चिंता लागलेली होती आणि अशी त्याची चिंता कायमची सुरू होती. मग हळूहळू दिवस पलटत गेले आणि त्याचं लग्न वयाच्या 35व्या वर्षी काय झालं? योगायोगाने म्हणजे प्रत्येकाचं नशीब हे लिहिलेलंच असतं. कधी ना कधी ते व्हायचंच असतं. वयाच्या 35व्या वर्षी लग्न झालं. अप्सरेला लाजवेल इतकी सुंदर बायको त्याच्या पदरात पडली. आता काय मात्र आधी लग्न होत नव्हती, चिंता होती, परंतु आता लग्न झालं आणि झालं तर झालं, इतकी सुंदर पत्नी भेटली. म्हटल्यावर काय बाबा, अख्ख्या गावात वरडा सुटला ना. मित्रांना बोलून घेतलं, पहा पहा, हुशाराने झालं पण चांगलं झालं. हुशाराने झालं पण अप्सरेला लाजवेल इतकी माझी पत्नी आहे बरं का. इतकी अप्सरे सुद्धा लाजल तिच्या पुढे, इतकी सुंदर रूपवान माझी पत्नी आहे. परंतु ऐका, बायको आली, लग्न झालं म्हणून म्हणतोय माझं भाग्य उजळलं, मला इतकी छान बायको भेटली, भाग्य उजळलं, गावात हिंडतोय. परंतु ऐका, 2 दिवस झाले, लग्नाचं वातावरण शांत झालं आणि तीच बायको दुसऱ्याचा हात धरून तिसऱ्या दिवशी पळून काय झाली, पळून गेली. आता मला सांगा, तुम्ही सांगा, आता भाग्य उजळलं की नाही? उजळलं का? अहो, बायको येण्याच्या अगोदरही चिंता होती आणि बायको आल्यावर काय म्हणलं, भाग्य उजळलं आणि बायको गेली. मग काय झाली, परत चिंताच झाली ना. आता कसं व्हायचं, नाव तर खराब झालं, म्हणजे काय झाली, चिंता झाली. मग मला सांगा, याचं भाग्य उजळलं का हो? दुर्भाग्यच झालं नाही. म्हणजे हा झाला दुसरा प्रकार. काय, कुटुंबात अनेक उदाहरणं आहेत अशी. आता समजा मी विहीर घेतली बरं का. समजा एखाद्या माणसाने विहीर घेतली, त्याच्या विहिरीला भरपूर पाणी लागलं, भरपूर म्हणजे खूप खूप पाणी लागलं, तर तो काय म्हणणार, आता मी चांगली शेती करणार बाबा. आधी पाणी नव्हतं, आता चांगली शेती करणार, आता इतकं पाणी भेटलंय, तर तो काय म्हणणार, पाणी लागल्यावर माझं भाग्य उजळलं, मला इतकं पाणी लागलं. परंतु ऐका, काय म्हणला तो, भाग्य काय झालं, आता दुसऱ्या दिवशी मी तिथं गेले आणि त्याच्याच शेजारी काय केली, विहीर खांदली, त्याचं पाणी माझ्या विहिरीत आलं, त्याचं पाणी अख्खं संपलं. मग मला सांगा, कुठं गेलं त्याचं भाग्य, कुठं गेलं? त्याच्याच शेजारी विहीर खांदली मी, त्याचं पाणी माझ्या विहिरीत आलं ना. आधी पाणी आलं होतं विहिरीत, तेव्हा काय म्हणलं होतं, भाग्य उजळलं, आणि तेच पाणी दुसऱ्या दिवशी गेल्यावर काय झालं, दुर्भाग्य झालं ना. म्हणजे आपलं भाग्य उजळलं का, तर नाही उजळलं. म्हणून अशा या छोट्या छोट्या गोष्टींना भाग्य उजळलं म्हणायचं नाही. कारण की जेव्हा चिंता नाहीशा होतील ना आपल्या, तेव्हा भाग्य उजळलं असं म्हणायचं. म्हणून लौकिकातला दुसरा प्रकार म्हणजे कुटुंब, आणि कुटुंबाच्या काही छोट्या मोठ्या गोष्टी जर घडल्या तर याच्यात आपलं भाग्य उजळत. हा झाला दुसरा प्रकार. विठ्ठल आता राहिला बरं का शेवटचा प्रकार. शेवटचा प्रकार फार छान आहे बरं का. तर कुठला, वाव, काय, मुलगा. आता शेवटचा प्रकार झाला मुलगा. आता बरं का, एखाद्या व्यक्तीला जर मुलगाच होत नसेल ना, एखाद्या व्यक्तीला जर मुलगा होत नसेल ना, तर तो काय म्हणतो, देवा, अरे मला 3 मुली झाल्या, लागोपाठ 3, 1 2 3, 3 मुली देऊन तू काय केलंस, तर तुम्हाला काय कर एखादा वंशाचा, मला काय कर एखाद्या वंशाचा दिवा दे रे देवा, माझी फार संपत्ती आहे, सांभाळायला कोण नाही, वंशाचा दिवा दे मला. देवाला साकडं घातलं, देवाचे व्रत केले, देवाच्या वाऱ्या केल्या, का की मला काय होऊ दे, मुलगा होऊ दे. कारण की आपला लौकिकाचा तिसराच प्रकार काय आहे, मुलगा. तर मुलगा होऊ दे याच्यासाठी फार त्याने सायसे केली आणि योगायोगाने भाग्यात लिहिलं होतं म्हणून काय झालं, त्यांना मुलगा झाला. परंतु पहा ना, तो व्यक्ती म्हणायचा देवाला, मला मुलगा होऊ दे, याची सुद्धा चिंता होती का नाही हो बाबा. आपल्याला कधीतरी चिंता लागलेली असते ना, मला मुलगा होऊ दे देवा, ह्या बारीला तरी पोरगी नको. म्हणजे हे काय झाली, चिंताच झाली ना. मग तशी त्याला चिंता होती, देवा मला मुलगा होऊ दे याची चिंता होती. योगायोगाने त्याला वंशाचा दिवा भेटला, मुलगा झाला. अरे मुलगा झाला म्हणून त्याने जेवढे गावाला लागतील तेवढे पेढे आणले, अख्ख्या घरात गेली 6-6 पेढे वाटले, सगळ्या कुटुंबाला पेढे वाटले, खा खा खा. किती दिवसांनी, किती वर्षांनी माझ्या वंशाला दिवा आलाय, देवाने माझं ऐकलं, मला मुलगा झाला, पेढे खा पेढे खा, आता माझं भाग्य उजळलं, मला वंशाचा दिवा आला. काय म्हणला, भाग्य काय झालं, कुणामुळे उजळलं, वंशाचा दिवा झाला म्हणून, मुलामुळे काय झालं, भाग्य उजळलं. असं गावाला म्हणत सुटला बरं का. असं 1 दिवस पेढे वाटले, 2 दिवस वाटले, 3 दिवस वाटले. बरं मुलाचे 4 दिवस झाले आणि पेढेच वाटत होता. 4 दिवस झाले पेढे वाटले. आता 5वी आली ना, 5वा दिवस आला, आता निवरला ना, आता शांत झाला.
आता मात्र चिंता यायला लागल्या ना की बाबा मुलगा झालाय तर खरं, परंतु या मुलाच्या पालन पोषणाला पैसे लागतील ना. आता त्याच्या पालन पोषणाला पैसे लागतील म्हटल्यावर ते आता दिवसाची रातपाळी वाढवली पाहिजे, आता कामाला गेलं पाहिजे, त्याचं पालन पोषण चांगलं झालं पाहिजे. आता पालन पोषण चांगलं झाल्यावर त्याची वाढही चांगली झाली. आता वाढ चांगली झाली म्हटल्यावर तो शाळेत सुद्धा चांगला गेला आणि चांगल्या शाळेत जायचं म्हटलं आपल्याला पैसे कमवलं. आता परत पुढली चिंता वाढली बरं का. आता शाळेत गेला, शाळेत राहिला पाहिजे, शाळेत राहून चांगला शिकला, टवळकी केली नाही. आता त्यांनी टवळकी केली नाही पाहिजे. आता तो चांगला म्हणजे मार्क पाडत पुढच्या वर्गात गेला पाहिजे आणि पुढच्या वर्गात जाऊन असंच चांगला शिकत राहिला पाहिजे. आता 10वीत गेला, 10वीत चांगलं बोर्डाला मार्क पडले पाहिजेत की नाही. हो. आता 10वीतून 11वीत गेला, चांगली डिग्री चांगली साईड घेतली पाहिजे. परत तो साईड घेईल का त्याचा विचार त्याला आत्ताच. आणि मुलगा केवढे 5वीत आहे ना त्याची, त्याला एवढे म्हणजे चिंता व्हायला लागल्या. आता मुलगा गेला 12वीत, 12वीचा बोर्ड चांगला देईल का नाही, बोर्डात नंबर आणील का नाही. बाबा बोर्डातून गेला, डिग्री भेटली, खूप काही केलं, आता त्याला नोकरी भेटली. आता नोकरी भेटली म्हणले छोकरी चांगली भेटली पाहिजे. आता छोकरी चांगली भेटली तर तिने आपल्याला घरात ठेवलं आणि आपल्याला घरात ठेवण्यासाठी तिच्याबरोबर चांगलं वागलं पाहिजे. म्हणजे ऐका, हे पोर केवढं 5वी, याची पुजायची काय आताची 5वी आणि पार सून आणली यांनी. कशाने चिंता करून आणली का नाही. म्हणजे मूल व्हायच्या आधी मूल व्हावं याची काय होती, मूल झाल्यावर त्याच्या भविष्याची चिंता आली. हे काय झालं, चिंता झाली ना भविष्याची, नीट शिकल का, नीट वाढेल का, ही काय झाली, चिंता झाली. म्हणजे मुलगा होण्याच्या अगोदर ही चिंता होती, झाल्यानंतर ही चिंताच होती. आणि काय म्हणतो भाग्य उजळलं. मग मला सांगा भाग्य उजळलं का. विठाल म्हणून या 3 प्रकारात द्रव्य, कुटुंब आणि मुलगा, ह्या 3 प्रकारात भाग्य उजळलं असं म्हणायचं नाही. भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा निकटवास बरा संत संगे, निकटवास बरा संत संगे, निकटवास बरा संत संगे. भाग्य तरी नो हे धन पुत्र धारा निकटवास बरा संत संगे, निकटवास बरा संत संगे. आता ऐका बरं, म्हणजे हे सर्व काय आहेत, याच्यात भाग्य उजळत का नाही. आता कुटुंबात मुलगा व्हावा, सर्व व्हावं, बायको चांगली भेटावी, याच्यात आपण काय म्हणतो, भाग्य उजळतो. परंतु बघा ना, परमात्म्यात जरा आपला या परमार्थात वेळ द्या आपला. कारण की आपण आपल्या कुटुंबातच वेळ देतोय, आपलं मुलगा झालं का, हे झालं का, त्याचं शिक्षण, सगळा वेळ आपण संसारात घालवतोय. तर या परमार्थात वेळ द्या, कारण की ते सर्व नाशिवंत आहेत. कारण की भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संतापायी, निकटवास बरा संतापायी. कारण की भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, धन म्हणजे पैसा, पुत्र म्हणजे मुलगा. आपले 2 प्रकार झाले की नाही आता, धनपुत्र आणि दारा म्हणजे बायको. यांच्यात आपलं भाग्य आहे का. भाग्य तरी नव्हे धनपुत्र धारा, याच्यात आपलं भाग्य नाहीये. तर आपलं भाग्य कशात माहिती का, कशात आहे, भाग्याचा
जोडी संत पाय येथोनी अनुठो माता मरणा वाचोनी सर्वता. कारण की आपलं भाग्य आपल्या कुटुंबाचं म्हणजे धनपुत्रधार यांच्यात आहे का आपलं भाग्य आहे का तर नाही. आपलं भाग्य कशात आहे की भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय संतांच्या सानिध्यात जाणं ना हे आपलं भाग्य आहे. म्हणून कुठल्याही क्षुल्लक गोष्टीला क्षणभंगूर भाग्याला भाग्य म्हणायचं का भाग्य आजपासनं म्हणायचं का तर नाही. कारण की भाग्य तेव्हाच उजळलं म्हणायचं जेव्हा आपल्या चिंता नाहीशा होतील. आता पहा ना आता आपल्याला एक प्रश्न पडतो बर का. आपली व्याख्या काय आहे की जेव्हा चिंता नाहीशा होतील तेव्हा भाग्य ऐका बर का जेव्हा चिंता संपतील तेव्हाच भाग्य उजळतं. ही आपली काय आहे व्याख्या आहे. परंतु एक प्रश्न पडतो की एवढे मोठे जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात उजळले भाग्याता अवघी चिंता वारली. मग एक प्रश्न पडतो बाबा की जशा आपल्याला चिंता होते तशा तुकोबरायांना चिंता होत्या का. कारण की तुकोबरायांची चिंता नाहीशा झाल्याशिवाय तुकोबराय म्हणले असतील का उजळले भाग्याता. कारण की आपली व्याख्या काय की जेव्हा चिंता संपतील तेव्हाच म्हणायचं ना भाग्य उजळलं. परंतु तुकोबराय केव्हा म्हटलेत म्हणजे तुकोबरायांना तरी काहीतरी चिंता असतील ना त्याशिवाय तुकोबराय म्हणतील का भाग्य उजळलं. म्हणजे एवढ्या मोठ्या जगातील दुसऱ्या जगद्गुरु तुकोबरायांना तरी काहीतरी चिंता असल्याशिवाय तुकोबराय म्हणतात का भाग्य उजळलं. तर आता विचार करा की तुकोबरायांना कुठली चिंता होती. आता कुठली चिंता होती आता जशी आपल्याला होती बर का. आपल्याला काय चिंता होती की मुलगा चांगला शिकावा वाढावा. परत म्हणजे काय आपल्याला चिंता होती 3 लौकिकात प्रकार सांगितले कशा कशाची चिंता होती. आपल्याला प्रपंचाची चिंता होती माझा मुलगा वाढावा शिकावा ही आपली चिंता. मग आपल्यासारखी तुकोबरायांना चिंता असावी का प्रश्न निर्माण होतो ना. आपल्याला चिंता आहे आपण तर सर्वसामान्य माणूस आणि ते तर देवरूप. मग तुकोबरायांना आपल्यासारखी प्रपंचाची चिंता होती का. त्यांना वाटत होतं का की वाढावे संतान गृही व्हावे धन. तुकोबरायांना ही चिंता होती का. तर मग याचा प्रश्न पडला. तर आता बरोबर का आता तुकोबरायांना कशाची चिंता होती. तर आपल्याला कशी आपलं सर पैसे भेटावं वगैरे वगैरे मुलगा वाढावा अशी चिंता होती. तर तुकोबरायांना या प्रपंचाची चिंता होती का. आता प्रपंचाची चिंता म्हटली तर तुकोबरायांना मुळीच प्रपंचाची चिंता नव्हती बरं का. कारण की तुकोबराय स्वतः काय म्हणतात की तुका म्हणे चित्त विटले हे प्रपंच. तुकाराम महाराज स्वतः म्हणतात की विटले हे चित्त प्रपंच पासून. कारण की तुकोबराय म्हणतात एक तर चित्त विटले माझं प्रपंचापासून. मग तुकोबरायांना प्रपंचाची चिंता या प्रमाणावरच काय होती. कारण की तुकोबराय अजून एक प्रमाण देतात बघा. तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच औषधासारखं कडू वाटतो प्रपंच. म्हणजे याच्यावरनं कळतं जशी आपल्याला संसाराची चिंता असते ना तशी तुकोबरायांना मात्र संसाराची प्रपंचाची चिंता नव्हती. कारण की स्वतः प्रमाणे सांगितलं तो. मग तुकोबरायांना चिंता कशाची होती. आता मात्र विचार करा संसाराची नव्हती प्रपंचाची नव्हती मग चिंता कशाची होती. तर ऐका माझा उद्धार केव्हा होईल काही मी उद्धार पावेन कृपा करील नारायण. केव्हा माझा उद्धार होईल तो नारायण माझ्यावर कृपा करेल आणि त्याची माझी भेट होईल ही चिंता मात्र तुकोबरायांना होती. तुकोबरायांना चिंता होती पण कसली होती की माझा उद्धार केव्हा होईल आणि त्या भगवान परमात्म्याची आणि माझी भेट केव्हा होईल ही चिंता होती. परंतु आता ऐका बर का ही चिंता एक होती. आपली व्याख्या काय की चिंता संपल्याशिवाय भाग्य उजळला असं म्हणायचं नाही. आता ऐका तुकोबरायांची ही चिंता होती परंतु ही चिंता सुद्धा तुकोबरायांची कायमची संपली. तर केव्हा संपली मी सांगितलं की तुकोबरायांच्या स्वप्नात स्वतः गुरु आले त्यांनी अनुग्रह दिला भगवान परमात्म्याचा साक्षात्कार झाला स्वतःचा उद्धार झाला आणि तुकोबरायांची चिंता काय होती की उद्धार व्हावा त्याचा साक्षात्कार झाला पाहिजे. आणि तेव्हा गुरूंनी भेट दिली स्वप्नात तेव्हा तुकोबरायांच्या ह्या सुद्धा चिंता नाहीशा झाल्या. म्हणून तुकोबराय आनंदाच्या भरात येऊन तर आपल्याला काय म्हणतात हे अभंगाच्या उजळले भागे आता उजळले भागे आता आता उजळले भागे आता उजळले भागे आता आता उजळले भागे आता. हे अवघी चिंता वारली अवघी चिंता वारली संत दर्शनी आला
दर्शनी आला दर्शनी आला आपल्यासारख्या तुकोबरायांना चिंता राहिल्या, सर्व चिंता संपल्या आणि चिंता संपल्यानंतर तुकोबराय काय म्हणतात की उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. अरे जी मला चिंता होती की आता कुठली की माझा उद्धार केव्हा होईल, ती चिंता फक्त तुकोबरायांना होती, ती चिंता सुद्धा नाहीशी झाली. म्हणून तुकोबराय म्हणतात उजळलेले भाग्य आता उगीच म्हटले नाही. आणि आपण कसं छोट्या मोठ्या गोष्टी घडल्या तर आपण काय म्हणतो भाग्य, मग म्हणायचं का परत? एवढं फक्त लक्षात ठेवायचं, जोपर्यंत चिंता संपत नाही ना तोपर्यंत भाग्य उजळलं असं म्हणायचंच नाही. जेव्हा खरंच तुमच्या चिंता संपतील ना तेव्हा तुम्ही म्हणलं तर ठीक आहे. म्हणून त्यावेळेला तुकोबरायांची चिंता नाहीशा झाल्या आणि तेव्हा तुकोबराय म्हणतात तू उजळले भाग्य आता. परंतु ते कशामुळे उजळलं की संत दर्शनी आला पद्मनाभ, संतांच्या सानिध्यामुळे माझं भाग्य उजळलं असं तुकोबराय सांगतात. संतांची संगत आपल्याला करता आली पाहिजे हो. कारण की संतांची संगती मनोमार्ग गती. आकडावा श्रीपती, संतांच्या संगतीत जावं, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण की या मृत्यू लोकात जन्माला आलेल्या मनुष्य जीवाला जर आपल्या जन्माचं सार्थक करून घ्यायचं असेल आणि अन्यथा अजून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी ज्याची शक्ती आहे, जर तो प्राप्त करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे? त्याला शरण गेलं. कोणाला? संतांना शरण गेलं पाहिजे. जर तो प्राप्त करून घ्यायचा असेल, त्याची शक्ती जाणून घ्यायची असेल तर संतांना शरण गेलं पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते. जर तो प्राप्त करून घ्यायचा असेल हरिप्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. कारण की तुम्हाला खरंच त्याच्या जवळ जायचं असेल ना तर संतांना शरण जावं. कारण संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बने. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. कसं होईल आपलं? संतांच्या सानिध्यात गेल्यावर, त्यांच्या संगतीत गेल्यावर कसं होईल? चांगलं होईल की नाही? संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. फार चांगलं होईल आपलं. काय केलं पाहिजे त्याच्यासाठी? संतांच्या संगतीत गेलं पाहिजे. खरंच हो माऊली. कारण की संतांच्या संगतीत गेलं नाही ना त्याची प्राप्ती होत नाही हो. जर खरंच त्याच्यापर्यंत जायचं असेल ना तर संतांच्या संगतीत जावं. एक दृष्टांत सांगून जाईल. आता दृष्टांत असा आहे की आपल्याला मंत्री माहितीत ना, मंत्री माहितीत ना आपल्याला, मोठे मोठे मंत्री असतात बा, गाडीत हिंडतात. तर त्या मंत्रीला आता समजा आपल्या सर्वसामान्यांना, आपण काय मंत्री वगैरे नाही, तर त्या एक मंत्री आहे बरं का, त्या मंत्र्याला आपल्याला भेटायचंय. तर बाबा मी आज त्या मंत्र्याला भेटायला जायचंय, मी आज गेले डायरेक्ट त्याच्या मला भेटायचं म्हणून त्या मंत्र्याकडे गेले, मला भेटून देतील का हो? का नाही देणार? कारण की ते मोठे, तो मंत्री आहेत ते.
बर का, हे दे लक्षात ठेवा, मी विचारणार थोड्या वेळाने. ते कोण आहेत, मोठे काय आहेत, मंत्री. आणि त्या मंत्र्यांना माझ्यासारखं सामान्य माणूस गेलं भेटून देतील का हो? का नाही देणार? की जो मंत्री, तो मंत्री तिकडे बर का, तो मंत्री तिकडे आणि मी इकडे. मला त्या मंत्र्याला भेटायला जायचंय, परंतु मध्ये एक कोणतरी माणूस आडवा येतो. मी चालले भेटायला, मध्ये एक माणूस मला असा हात करणार, थांबा थांबा, कुठे चालला तुम्ही? एक माणूस अडवतो तर त्याचं नाव काय असतं माहिती का? पीए. मंत्र्यापासून मला अडवणार कोण? पीए. तो काय म्हणतो, तुम्ही साहेबांची अपॉइंटमेंट घेतली का? तुम्हाला साहेबांनी वेळ तारीख दिली का? बाबा आपण गरीब, आपण म्हणायचं नाही, मंत्र्यांना भेटायचं होतं, काम होतं म्हणून आलं. मग तो पीए म्हणाल, नाही नाही असं चालत नाही, मोठे मंत्री आहेत ते, त्यांना भेटायचं असेल तर तारीख बिरीख सगळं म्हणजे काय असेल ते आधीच अपॉइंटमेंट ठरवावी लागते, आधीच त्यांची तारीख घ्यावी लागते, मगच त्यांना भेटता येतं. मी तर म्हटलं आता मी शेवटच्या युगातलीच ना. मी म्हटलं आम्हाला तसं काही माहित नाही, परंतु त्या मंत्र्याला भेटायची इच्छा झाली म्हणून चालले होते. आता ऐका बर का, मला त्याला भेटायची इच्छा झाली, सहज चालले होते, परंतु त्या पीएने मला मंत्र्यापासून जाण्यापासून अडवलं. तर का अडवलं? तर ऐका, समजा तो मंत्री तिथे उभा राहिलाय ना, तो म्हणजे भगवान परमात्मा. ऐका बर का, दृष्टांत त्याच्यासाठीच होता. तो मंत्री म्हणजे भगवान परमात्मा, आणि जे मला जायचं होतं मी चालले, आणि मध्ये तो पीए होता ना, ते कोण? कोण? संत. मग असं डायरेक्ट त्या भगवान परमात्म्याशी कॉन्टॅक्ट होत नाही बरं का, डायरेक्ट जाता येत नाही. त्याच्याकडे जाण्यासाठी आधी पीएला भेटावं लागतंय. म्हणजे कोणाला भेटावं लागतंय? पीएला तिथं शरण जावं लागतंय, हातपाय जोडायला लागतात, जाऊ दे बाबा मंत्री येतले, लांबून आलोय. तसं त्याच्यापर्यंत जाण्यापर्यंत त्या संतांना आपल्याला काय करावं लागतंय? जायला लागतंय ना संगतीत. त्या संतांना हातपाय जोडावे लागतात ना. तशी भेट होती का? जसं मंत्र्याला भेटायला जायला पीएला भेटावं लागतं, तसं सगळ्यांना नियमाप्रमाणे त्या भगवान परमात्म्याला भेटायला जायचं असेल तर कुणाला भेटावं लागतं? संतांना. म्हणून संतांना शरण हे गेलं, आणि संतांशिवाय हे साध्य होत नाही हो. जर तुम्हाला खरं त्याला भेटायची तर संतांना शरण जा ना, संतांना जा. कारण की आता डायरेक्ट भगवान परमात्म्याला भेटता येत नाही, संतांना शरण गेलं नाही ना, भगवान परमात्म्याला भेटता येत नाही. आता बघा, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती नाही, संता विना प्राप्ती संता विना प्राप्ती ऐसे वेदा देती माई, ऐसे वेदा देती माई, ऐसे वेदा देती माई, तेरे साधती साधत, तेरे साधती बघा, हे संतांशिवाय साध्य होत नाही. कारण की संत मीन प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही. कारण की संतांच्या साह्याने आपले मनोरथ पूर्ण होतात. एका जनार्दनी संत पूर्ण करी, कारण की संतांच्या साह्याने आपले मनोरथ पूर्ण होतात. जर त्याला शरण जायचं असेल तर संतांना पहिले शरण गेलं पाहिजे. कारण की संतांशिवाय हे साध्यच होत नाही मुळीच. कारण की सर्व संतांना शरण गेलेत. आता आपला दृष्टांत सांगायचा होता की नामदेवरायांचा. नामदेवरायांना स्वतः डायरेक्ट पीएचा आधार नव्हता, डायरेक्ट पीए मध्ये सोडून दिलता. नामदेवरायांना डायरेक्ट भगवान परमात्मा प्रसन्न होता बर का, डायरेक्ट. मग त्या नामदेवरायांना गुरु करायची गरज होती का हो? काय गरज होती का काय? बाबा डायरेक्ट भगवान परमात्मा त्यांना प्रसन्न होता, मग त्यांना काय गुरु करायची गरज होती का? नव्हती. तर भगवान परमात्मा नामदेवरायांना प्रसन्न होता, तरी नामदेवरायांना विसोबा खेचर यांना गुरु करावं लागलं. का करावं लागलं? मस्त प्रसन्न आहे, परंतु त्याचं स्वरूप ज्ञान ओळखण्याकरिता संतांना आणि गुरुंना शरण जावं लागतंय ना. त्याला डायरेक्ट प्राप्त केलं तरी तुम्हाला घुमून फिरून त्या संतांकडेच यायचंय ना. कारण की ज्ञानेश्वरी ते गोवे आहे बघा, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आत ध्यान नव्हे तरी संताया बजावे. अहो कुठे गेलं तरी संतांना भजायलाच सांगतात. एड म्हणून सांगतात का? नाही. म्हणून संतांना शरण गेलंच पाहिजे, कारण की संतांशिवाय त्याचं स्वरूप ज्ञान आपल्याला
ओळखता येत नाही. कारण की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. आता ऐका, संतांना शरण गेला का तुम्ही? गेला का? समजा संतांना शरण गेला, तुमची भक्ती साध्य झाली आणि तुमची भक्ती साध्य झाली आणि तुम्हाला पद्मनाभ असा भगवान परमात्मा भेटला समजा, बर का? भगवान परमात्मा भेटला. तर आता भगवान परमात्मा भेटला, परंतु तुकोबाराय काय म्हणतात की संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संतांचा लाभ झाल्यानंतर तो भगवान परमात्मा तुम्हाला आपोआप भेटणार आहे. तर तो भेटला. आता भगवान परमात्मा तर तुम्हाला भेटला, परंतु मला एक सांगा हो, देव कुठे आहे? आता महत्वाचा मुद्दा म्हणजे माणसाला देव कुठे आहे माहित. आता आता मी काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीलाच बोलत चला. आता देव कुठे हो? येत असलं तर हा म्हणून, नसलं तर नाही म्हणा. देव कुठे हो? कुठे? देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे, हृदय मंदिरी शोधुनी पाहे. दिलेला आहे. आता मला यांच्यावरनं सांगा देव कुठे? पुढे मोठ्याने बोला. कुठं? कुणाच्या हृदयात आहे? पण कुणाच्या? कुणाच्या हृदयात आहे? अहो प्रत्येकाच्या हृदयात देव आहे ना. कारण की सर्व घटी राम देहा देई एक, 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 सर्व घटी राम देहा देई एक. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. प्रत्येकाचं म्हणजे माझ्यात देव आहे, यांच्यात देव आहे, सगळ्यांच्यात देव आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, तिथं ठाव नाही उरला. एवढी प्रमाण दिली. परत हृदयात सुद्धा काय आहे? देव आहे. कळलं पटलं? देव कुठे आहे प्रत्येकाच्या? आता सगळी जण म्हणताय हृदयात आहे बर का. देव कुठे? हृदयात आहे. अहो आपण सर्वजण कलियुगातली शेवट बर का. कशातली? कलियुगातली. अहो त्या मूर्तीतला देव आपण काय करतो? त्या मूर्तीतल्या देवाला पुजतो. आता आपलं काय ठरलंय की देव कुठे आहे? हृदयात आहे. मी जेव्हा तुम्हाला सुरुवातीला विचारलं तेव्हा सांगता आलं का? नाही. मी म्हणलं देव कुठे? तुम्ही काय म्हणला? तिथे. आता शेवट कलियुगातली. अरे ज्याला माणसातला देव कळत नाही त्याला दगडातला देव काय कळणार आहे? देव कुठे? हृदयात आहे. आणि तुम्ही बघताय कुठं? म्हणजे ज्याला माणसातलाच देव कळत नाही त्याला दगडातलं काय कळणार आहे? आधी माणसातला देव कळलं पाहिजे ना. देव कुठे? हृदयात
हृदयातच आहे का नाही? आता समजा जर माझ्या हृदयात जर राम नसता, देव नसता, तर मी ते बोलू शकले असते का? नाही. समजा एखादं वारलं बरं का, वारलं तर आपण काय म्हणतो, बाबा याच्यातला राम आता काय राहिला नाही, आता याच्यातला राम गेला. मग काय झालं, याच्यातलं काय गेलं? राम गेला म्हणजे काय गेला? देव. म्हणजे प्रत्येक हृदयात देवच आहे ना. आपण देव इकडे तिकडे शोधतो, देव इथे शोधायचा हो, कारण की प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. कारण की समजा जर आपण एका जंगलातून चाललोय बरं का, आणि गाडी घोडी काहीच नाही तिथं, आणि एकटंच जंगलात चाललोय, देवा या जंगलातून प्राणी, म्हणजे जंगलात फार प्राणी असतात, आपण जंगलातून एकटंच चाललोय आणि देवाला म्हणतोय, देवा कोणतरी येऊ दे रे, कुणाच तरी गाडी येऊ दे, मला गाडी घाव दे रे, लवकर घरी जाऊ दे, एकतर भीती वाटायला लागली. आणि योगायोगाने कुठला तरी माणूस समजा गाडी घेऊन आला, तर आपण त्याला काय म्हणतो, बाबा देवासारखा धावून आला. अरे तो देवच आहे. देव जवळी अंतरी बेटी नाही जन्म भरी, बेटी नाही जन्म भरी, बेटी नाही जन्म भरी. देव जवळी अंतरी बेटी नाही जन्म भरी, बेटी नाही जन्म भरी, बेटी नाही जन्म जवळ देव असतो बर का, तरी आपल्याला कळत नाही ना, आपण इकडे तिकडे ओरडत फिरतो, देव कुठे देव कुठे. अरे आपल्याच हृदयात देव आहे रे, आपलीच माणसं आपल्या कामाला येतात नाही. म्हटलं की नाही बाबा, देवासारखा धावून आला तू, म्हणजे ते कोण आहे? देवाचंच रूप आहे ना. आणि आपण काय करतो, देवाला शोधत पाहतो. आता वेळही थोडाच राहिलेला आहे. आणि कसं होतं माहितीये का, मला एक गोष्ट ऐकायला आली की शहरी भागात असं होतं की टायमिंगच्या पुढे जर कीर्तन गेलं ना, तर चांगलं झालं तरी याला काही महत्व राहत नाही. असं असतं. मी आधीच विचारून घेते, मला किती वेळ भेटेल हो. जरा मी 10 मिनिटं तुमची जास्त घेईल बरं का. कसं आहे, टायमिंग पुढे गेला तर लोक काय करतात ते मला कळलं. आता आपलं काय चाललं होतं, प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. इकडे तिकडे म्हणत हिंडायचं नाही की देव कुठे देव कुठे. प्रत्येकाच्या हृदयात देव आहे. आता जाता जाता जलद गतीने सांगत जाईल, परत म्हणताल की महाराज लय बडबड बडबड करत होते, काही कळलं नाही. परंतु जे देव कुठे हे तर कळलं पाहिजे ना आपल्याला. आता आपण आपल्याला देव शोधायचंय. आता देव कुठे आहे हो? आता आपण म्हणतो देव. बरं एक प्रश्न विचारते, बोलणार का तुम्ही पटापट? मगच हा देव आहे की नाही हे आपल्याला सर्वांना कळेल. फक्त तुम्हाला चालना देणार, तुम्ही फक्त बोलत चालायचं. आता बोला, देव आहे का हो? आहे. पाहिलाय का कुणी? का नाही पाहिला? मी तर पाहिलं बाबा. असंच झालं, आमच्या गावात मला 3ऱ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा होती आणि हाच प्रश्न मी लोकांना विचारला. माझ्या मनात काय, आता मी बारीक आहे, विचारलं देव कुठे, तर कोण नाही म्हणणार नाही तुमच्यासारखे. तुम्ही कसं म्हणला की देव पाहिलाय का? नाही. म्हणजे आमच्या गावातले मोठे साहेब होते, तिथे खुर्ची बसलेले होते. मी म्हणलं कोणी देव पाहिलाय का? सगळी म्हटली नाही पाहिला. त्यांनी हात वर केला, ते म्हणले मी देव पाहिलाय. आता मला मात्र टेन्शन आलं, यांनी देव कुठून पाहिला. आता मात्र मला टेन्शन आलं. आता सांगायचं काय, यांनी तर देव पाहिलाय, मी तर देव पाहिला नाही. मीच विचारते देव पाहिला का. त्यांना म्हणलं, दादा तुम्ही देव कसा पाहिलाय हो? ते म्हणले, दीदी मी देव पाहिलाय, परंतु अनुभवाने देव पाहिलाय. कशाने? देव अनुभवलाय. आता आम्ही तिथे चर्चा करत बसलो होतो, तेव्हा त्या आजोबांनी सांगितलं की मला परमात्म्याचा साक्षात्कार झाला, म्हणजे अनुभवाने त्यांनी देव पाहिला. मग तसंच झालं ना. ते म्हणले, मी म्हणलं देव पाहिलाय का? ते तुमच्यासारखे काही लोक नाही म्हणले, परंतु ते दादा म्हणले मी पाहिलाय, अनुभवाने देव पाहिलाय. आता विठ्ठल विठ्ठल भजन घेतलं, विचार केला, अनुभवाने देव पाहिलाय. काय सांगू, मुद्दा तर आलाय, विषय बदलला, तो विचारणार ना परत देव कुठे. असं तर लोक विचारणारच ना. महाराजांना फोडायचं म्हटलं काय विचारतात ना. आता काय करू 2च सेकंदात आठवलं. आता ते काय आठवलं मी सांगते, फक्त बोलत चला बरं का. आता तुम्हाला देव पाहायचाय ना अनुभवाने, पाहायचाय ना, तर बघा कोरोना आलता का हो? कोरोना आलता का? बोलत चला, आलता का हो? तुम्ही पाहिला का? परत बोला, कोरोना आलता का? आलता. तुम्ही पाहिला का? अरे मग कसे म्हणता की कोरोना आलता? बर का, बोलत चला परत. कोरोना आलता का? कोरोना आलता. तुम्ही पाहिला का? मग कस काय म्हणता कोरोना आलता? कसं काय म्हणता? कोरोना काय केलं तुम्ही? अनुभवला. काय केलं? पाहिला नाही.
कोरोना पाहिला नाही पण अनुभवला म्हणून तर तुम्ही म्हणताय ना कोरोना आहे. अरे मग तसंच आहे ना, माझ्या भगवान परमात्म्याला सुद्धा अनुभव लागतं आणि त्याला अनुभवलं ना मग तुम्ही सुद्धा काय म्हणणार भगवान परमात्मा. अरे न दिसणारा कोरोना जर माणसं मारतो ना तर माझा न दिसणारा भगवान परमात्मा या माणसांना काय करतो, वाचवतो की नाही. म्हणजे न दिसणारा कोरोना जर माणसं मारू शकतो तर माझा न दिसणारा भगवान परमात्मा हा माणसं काय करतो, वाचू शकतो. म्हणजे आता देव दिसला ना, कोण म्हणलं ना एवढा परमार्थ करता, एवढे देव धर्म करता, कुणी जर विचारलं ना तुम्हाला देव पाहिला का तर बिंदास म्हणायचं हा मी देव पाहिलाय. आधी तू सांग देव पाहिला का, त्याला विचारायचं, त्याला काही सांगता येणार नाही. मग त्याला सांगायचं अरे देव पाहिलाय परंतु अनुभवाने पाहिलाय. कसा पाहिलाय, अनुभव आले अंगाते जगा देताचे जगा देताचे जगा देताचे अनुभव अंगाते जगा देताचे जगा देताचे काय करायचं, अनुभवायचं आणि बिंदास म्हणायचं देव पाहिलंय. आणि असे आपल्या संसारात असे छोटे मोठे अनुभव तर आपल्याला येतच राहतात. तेव्हा आपण म्हणतो ना बाबा खरंच देवाने मलाच बुद्धी दिली असं म्हणतो, तसा आपला अनुभव येत राहतो. आणि म्हणून त्याला जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल ना तर काय केलं पाहिजे, संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. संतांच्या सानिध्यात गेल्याशिवाय तुम्हाला हा भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. अहो इतके संत होते, संतांनी सुद्धा गुरु केले. कारण की कशामुळे, त्या भगवान परमात्म्याचं स्वरूप ज्ञान ओळखण्याकरिता. तसंच आपण सुद्धा संतांच्या सानिध्यात गेलं पाहिजे. अहो स्वराज्याचे रक्षक छत्रपती शिवाजी महाराज संतांना शरण गेले. कोण, ज्यांच्यामुळे आपण या गुलामगिरीतून आज बाहेर आहोत, ताट मानेने समाजात चालू शकतो, कुठल्याही गुलामगिरी खाली आपण जगत नाही. ज्यांच्यामुळे हे आज मंदिर आहे, ज्यांच्यामुळे तुम्ही आम्ही येथे उभा आहोत, ज्यांच्यामुळे हे कीर्तन चाललंय. आणि कीर्तन चाललं असताना हे मुलीचं कीर्तन चाललंय. म्हणजे महिलांचा आदर आणि आपल्याला गुलामगिरीतून ज्यांनी सोडवलंय ते म्हणजे शिवछत्रपती शिवाजी महाराज. हे सुद्धा संतांना शरण गेले. कोणाला गेले तर तुकोबरायांना शरण गेले. कोण, छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा शरण गेले की का, की त्याचं स्वरूप ज्ञान ओळखण्याकरता शरण गेले. आता तुकोबरायांनी सुद्धा भक्ती केली. तो विषय फार लांब आहे. आता थोडक्यात सांगायचं म्हटल्यावर भवानी माता सुद्धा तुकोबरायांना काय होती, प्रसन्नच होती काय. म्हणजे तुकोबरायांनी सुद्धा एक प्रकार म्हणजे शिवछत्रपतींनी सुद्धा एक प्रकारची काय केली, भक्तीच केली ना. हो तुकोबरायांच्या कीर्तनात येऊन बसायचे. हो कोण, छत्रपती शिवाजी महाराज शरण गेले तुकोबरायांना. मग आपण का शरण जायचं नाही हो त्या संतांना. एवढं मोठं म्हणजे इतका स्वराज्य घडवला कितव्या वर्षी. आता सांगायचं म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 16व्याच वर्षी स्वराज्य, ज्याची कीर्ती साऱ्या जगतात ज्याची कीर्ती साऱ्या जगतात, दखन देशात महाराष्ट्रात महाशिव शिवाजी अवतरला. शिवाजी अवतरला. हिंदू धर्माच्या रक्षणाला, असुराने सारा मुलूक फिरला. न्याय नाही जगामध्ये उरला. माया ओळखीला लेकराला. ऋषींचा होम बंद पडला. चिंता लागली महादेवाला. विचार केला बसून कैलासीला. नाश करायाला. दैत्यांचा नाश करायाला. अवतार शिवाजी नगरला रजिराजे. अवतार शिवाजी नगरला रजिराजे. अवतार शिवाजी नगरला रजिराजे. अवतार शिवाजी नगरला गरगरा पट्टा फिरविला. गरगरा पट्टा फिरविला. बाण फेकला. गरगरा पट्टा फिरविला. बाण फेकला. घोडा दौडविला.
फिरविला मावळे हटकारी तयार केलं मावळ्याची गाडी केलं मावळे हटकारी तयार केलं मावळ्यात गाडी केलं खऱ्या कपरीनं फिरविलं खऱ्या कपरीनं फिरविलं कोणा जिंकून निशाने लावलं रंगराजी कोणा जिंकून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज जय श्रीराम. कसं वाटलं मग या शूरवीरांना आठवल्यावर कसं वाटलं? जरा अंगात आलं की नाही? रक्त उसळलं की नाही? अहो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे तर आज आपण येथे आहोत बरं का. एवढं लक्षात ठेवा, त्यांना आठवा. आता माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सण 2 दिवसात येतोय. शिवजयंती आहे 19 तारखेला. मग तर काय बघा, अख्खं शहरच कडकडून निघेल या आवाजाने की छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज बघा 2 दिवसांनी माझे छत्रपती शिवाजी महाराजांचा सण येतोय. अगदी मोठा सण हा सुरू होतो. आमचे शिव मावळे तिथे जातात, नावघोष करतात, ते छत्रपती शिवाजी महाराजांना आठवतात. असो, छत्रपती शिवाजी महाराज शरण गेले. कोणाला गेले? संतांना गेले. काय माझे जिजाऊची पुण्य असेल. आपल्या पोटचा गोळा कोण स्वराज्याच्या संरक्षणासाठी कोण देईल का? आजकाल थोडीशी मुलाला ठेच लागली तर आई तिकडून केविलवाणी पळत येते, माझ्या मुलाला काय झालं काय झालं काय झालं अशी पळत येते. परंतु ती आई पहा की मुला कधी संकट येतील, कधी मुलगा आपल्याला सोडून जाईल याचा विचार न करता त्यावेळेला आईने आपला मुलगा कुणासाठी दिला? आपल्या कशासाठी दिला? तर रक्षणासाठी दिला ना. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, तो बापांचा बाप वाघ शिवा जन्माला, ओ बापांचा बाप राजा शिवाजी जन्माला, तो बापांचा बाप राजा शिवाजी जन्माला, तो बापांचा बाप राजा शिवाजी जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली ओ फळाला, बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला, ओ बापाचा बाप वाघ शिवा जन्माला. माझ्या जिजाऊची पुण्याई आला फळाला, जिजाऊची पुण्याई अशी आली फळाला, ओ बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला, ओ बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला. आज्ञा होती बाजी जाऊनची, शपथ घेतली स्वराज्याची, आज्ञा होती बाजी जाऊनची, शपथ घेतली स्वराज्याची, जग कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबांची, जग कल्याणाची शिकवण जगत गुरु तुकोबांची, बापाचा बाप वाघ शिवा जन्मला, ओ बापांचा बाप वाघ शिवा जन्मला. ओ बापाचा बाप राजा शिवाजी जन्माला. आपल्या पोटचा गोळा त्या जिजाऊ मातेंनी आपल्या रक्षणासाठी दिला. परंतु असो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला गुलामगिरीतून मुक्त केलं. ते कितव्या वर्षी केलं? तर 16व्या वर्षी केलं. ऐका, काही लोक आजकाल म्हणतात 16वं वर्ष फार धोक्याचं असतं, जपून वापरायचं असतं. परंतु मी म्हणते आणि संत सुद्धा म्हणतात 16वं वर्ष धोक्याचं नसून ते मोक्याचं आहे. हो, कशाचं आहे? मोक्याचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पराक्रम हा 16व्या वर्षीच गाजवला. कितव्या वर्षी? 16व्या वर्षीच गाजवला. माऊलींनी 16व्याच वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि माझंही 16व्या वर्ष की मी कीर्तन करते विठाला विठाला. असो, छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा संतांना शरण गेले, त्यांचा उद्धार झाला. म्हणून आपण सुद्धा संतांना शरण गेलं पाहिजे. आणि संतांना शरण गेलं ना की खरंच तो भगवान परमात्मा भेटल्याशिवाय राहणार नाही. हे झालं अभंगाचं दुसरं चरण. कारण की आपल्याकडे चाल घ्यायला वेळही कमी आहे. आता भरपूर चाली झाल्या, तर हे झालं अभंगाचं दुसरं चरण.
आता तिसरं म्हणजे की संपुष्ट हे हृदय पेटी करून पोटी साठवू. आता तुकोबाराय म्हणतात की जर तो भगवान परमात्मा तुम्हाला भेटला असं समजा, तर त्याला कुठे ठेवणार हो? बँकेत ठेवणार का भगवान परमात्म्याला? कुठे ठेवणार? तर संपुष्ट अशा हृदय पेटीत त्याला साठवून ठेवायचे. कारण की त्याला हृदयात ठेवण्या इतकी सुरक्षित जागा कुठेच नाहीये. काही लोक म्हणतील एवढा मोठा भगवान परमात्मा हृदयात कसा मावतो? अरे ऐका, जे म्हणतात त्यांच्यासाठी ऐका. एवढा जगात कसं एवढ्याच्या कागदावर हे होतो, कागदावर पुरतो, एवढा जगाचा कक्षा त्या कागदावर मावतो. मग ऐका, माझा भगवान परमात्मा या छोट्याशा हृदय पेटीत का मावणार नाही? मावणार ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात की संपुष्ट अशा हृदय पेटीत त्याला साठवून ठेवा. कारण की ऐका ना, जर एखाद्या महिलेला तिच्या पतीने जर 4 तोळे सोने घेऊन दिले, बरं का, 4 तोळे सोने घेऊन दिले, तर तिने काय केलं माहिती का? सोन्यासाठी ठेवायला काय असते, लाल पिशवी असते ना, मग मली लाल पिशवी घेतली, त्याच्यात सोनं ठेवलं, ती लाल पिशवी बांधून ठेवली, ती लाल पिशवी परत एका डब्यात ठेवली, तो डबा परत एका पेटीत ठेवला, ती छोटी पेटी परत मोठ्या पेटीत ठेवली, त्याला कुलूप लावून ती काय केलं, कपाटात लावून परत कपाटाला काय केलं, टाळा लावला. तिला काय वाटलं, एवढं ठेवलंय म्हणलं आपलं सोनं चोरीला जाणार, एवढं करून ठेवलंय बाबा पिटी परत कपाटात परत कुलूप, म्हणजे चोरीला जाणार नाही. परंतु ऐका, त्या चोरीला जायचं असलं कसंही जातं, दुसऱ्या दिवशी आले ना चोर, कपाटही फोडलं, पिटीही फोडली, कुलूपही फोडलं, सगळं फोडलं आणि तिचं सोनं घेऊन, म्हणजे ते सोनं काय झालं, शेवट चोरीला गेलं. परंतु तुकोबाराय सांगतात ते सोनं चोरीला गेलं, परंतु एकदा हा भगवान परमात्मा इथं ठेवला ना, हा चोरीला जाऊ शकत नाही. आता त्यांनी पिटी फोडून नेलं सोनं, परंतु ही पिटी फोडू शकत नाही ना. जेव्हा ही मोठी पेटी संपल तेव्हाच भगवान परमात्मा, नाही तर तोपर्यंत कुठे राहणार? इथे राहणार. त्याला इथे साठवून ठेवावं, कारण की इथे त्याला इतकी सुरक्षित जागा आहे ना, त्याला आपल्या हृदयापासून कोणी सुद्धा घेऊ शकत नाही. आता माझ्या जानाईने सुद्धा हृदयात देव साठवला. हृदयी बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला, हृदय बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. ओ बघा काय केलं, जनाबाईने कुठे देव ठेवला? ठेवला का नाही हृदयात? हृदय बंदी खाना केला ना, आत विठ्ठल कोंडीला. मग आपण भगवान परमात्म्याला कुठे ठेवायचं? इथं ठेवायचं. भगवान परमात्म्याला संपुष्ट अशा हृदय पेटी साठवून ठेवायचं. कारण की तुकोबाराय 3ऱ्या चरणात सांगतात की संपुष्ट हृदय पेटी कोरोनी पोटी साठव. वेळ अभाव जेवढं मला जेवढं सांगता येईल चरणांबद्दल तेवढं सांगेन, कारण की पहिलं चरण हे आपण नाही त्याचं मापात सोडवलेलं आहे. म्हणून कुठे ठेवायचं? त्याला साठवून इथे ठेवायचं. त्याला साठवायचं का बरं? आता साठवायचं का? भजन करायचं का? आपण करायचं का? सर्वांनी हात वर करा आणि ऐका. थांबा, हात खाली घ्या. आधी ऐका. हे भजन मी सांगितलंय म्हणून करायचं नाही. हे भजन मी सांगितलं म्हणून करायचं नाही. कारण की आपण इथे एकलाची आलो, एकलाचीच जायचे ना. एकलाची यावे आणि एकलाची जावे. तुम्ही काय तुमच्या बरोबर आले नाही, तुम्ही काय माझ्या बरोबर आलेलं नाही. एकटाच आलाय. आणि जर तुम्ही आता भक्ती केली ना, ही एकट्या बरोबरच येणार आहे ना. कारण की करा हरी भक्ती परलोक येईल का? मग तुमच्या स्वतःसाठी भक्ती करायची, माझ्यासाठी करायची नाही. कारण की जेवढी तुम्ही इथं मृत्यू लोकात भक्ती करताल ना, तेवढं तुम्हाला त्याचं श्रेय वर भेटणार आहे. म्हणून स्वतःसाठी भक्ती करा. आता हात वर करा आणि भजन करा. हात वर करा. केले का? ज्यांना हात असतील, अशी माझी नम्र विनंती आहे, ज्यांना हात आहे त्यांनीच वर करा बरं का. तर सर्वांनी हात वर करा आणि भजन करा. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई.
कुंडली कमरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय गोबार कुमार विरोबार कुमाई विरोबार कुमार विरोबार कुमार विरोबार कुमार विरोबार कुमाई विरोबार कुमाई वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतन की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलो रे भाई सब संतन की जय श्री राम जय श्री राम जय श्री म्हणून तुमचं भाग्य जर तुम्हाला उजळायचं असेल तर काय केलं पाहिजे हो माऊली? काय केलं पाहिजे? संतांना शरण गेलं पाहिजे की नाही? संतांना शरण जावं माऊली, कारण की त्यांच्या चरणात जेवढं सुख आहे ना तेवढं सुख कुठेच नाहीये. त्यांना शरण जावं. एकदा तुम्हाला त्याचं चव चाकली ना परमात्म्याची तर तुम्हाला कशाची गरज पडणार नाही. म्हणून त्या संतांच्या सानिध्यात जा, बघा तुमचं भाग्य उजळतंय का नाही. कारण की तुकोबाराय शेवटच्या चरणात काय सांगतात माहिती का? तुकाराम महाराज म्हणतात तुम्ही संतांना शरण गेला आणि संतांना शरण गेल्यानंतर तुम्हाला त्याची प्राप्ती झाली आणि जर तो भेटला तर त्याला हृदयपेटीत साठवून ठेवायचा आणि त्याला जर तुम्ही हृदयपेटीत साठवून ठेवलं की नाही ठेवलं. म्हणून तुकोबाराय म्हणतात हा अनमोल ठेवा कोणालाही सापडत तर तो कोणाला सापडतो? कोणाला सापडतो? आपल्या अंतःकरणातील शुद्ध भावाला सापडतो. कारण की तुका म्हणे होता ठेवा तो या भावा तुका म्हणे होता ठेवा 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 तुका
शुद्ध भाव आहे ना, अजिबात वाईट विचार नाही, दुसऱ्यांबद्दलचा वाईट विचार नाही, त्यांनाच तो काय होतो, तो ठेवा सापडतो. फार अनमोल ठेवा आहे भगवान परमात्मा. म्हणजे कोणालाही भेटत नाही. जर त्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या अंतःकरणात शुद्ध भाव असायला हवा. कारण की मी सांगितलं की मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशी आपली गत व्हायची. जर मनी भावच नाही, देवाला म्हणतोय देवा मला पाव, काय आहे का फायदा? नाही. कारण की आपल्या मनात शुद्ध भाव असायला पाहिजे. कारण की शुद्ध भाव असला ना तर पहा, तुका म्हणे भाव जवळ धरून ये, आणि आपला शुद्ध भाव असला ना तो देवाला सुद्धा जवळ धरून आणणार. काय असायला हवा? शुद्ध भाव असायला हवा. असो तुकोबराई सांगतात की बाबा आपलं भाग्य केव्हा उजळलं म्हणावं, जेव्हा आपल्या चिंता नाहीशा होतील ना तेव्हाच भाग्य उजळलं म्हणावं, अन्यथा भाग्य उजळलं असं म्हणू नये. आणि याची उदाहरणही मला वाटते मी तुम्हाला बऱ्यापैकी पटवून सांगितलेली आहेत. तर म्हणून तुकोबाराय म्हणतात की तुमचं भाग्य केव्हा उजळेल, तर ते संतांच्या सानिध्यात गेल्यानंतरच उजळेल. म्हणून संतांच्या सानिध्यात जा. भगवान परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हरिप्राप्ती सुपाय धरावे संतांचे ते पाय. संतांना शरण जाणे हे साहजिकच आहे. आणि एकदा का तो तुम्हाला भेटला तर त्याला कुठे ठेवायचं, तर आपल्या हृदय मंदिरात ठेवायचं. या हृदयाचं संपुष्ट पेटीत त्याला साठवून ठेवायचा. कारण की तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे होता ठेवा. हा ठेवा कोणालाही सापडत नाही. ज्याच्या अंतःकरणात शुद्ध भाव आहे त्यालाच हा ठेवा सापडतो. असो, जर बोलण्याच्या ओघातून काही चुकलं असेल तर मला माफ करा. कारण की मी कोण आहे, मी सुरुवातीला सांगितलं मी तुमची कोण आहे, मुलगीच आहे. अहो असंच झालं ना, वारीला सोपान काकांच्या दिंडीत होते मी, आणि म्हटलं की ज्याला एक मुलगी आहे त्याने मला दुसरी समजायची, ज्याला मुली नाही त्याने मला आपली समजायची. वारीवरनं माझ्या घरातून मी मुलगी आहे त्याशिवाय एकटीच गेले होते वारीत. पहिलं वर्ष होतं माझं सोपान काकांच्या दिंडीत. फक्त हा शब्द वापरला, मी तुमची मुलगी आहे बर का. एक नाही त्याला दुसरी समजत, दुसरी नाही असं म्हटले होते. अहो महाराज, वारीच्या पहिल्या दिवसापासून शेवट दिवसापर्यंत मुलीसारखं जपलं मला. आणि जर म्हटलं ना खायला घेते ते तुला, मी म्हणलं नको आता लय पोट भरलंय, तर म्हणायच्या स्वतःच म्हणती मी आम्ही तुमची मुलगी आहे. आणि मुलगी कधी नाही म्हणती का आईला. अहो इतका जीव लावला ना माऊली, इतकी शब्दात ताकद आहे ना की माणूस सुद्धा सोडायला तयार होतं. म्हणून मी तुमची कोण आहे, मुलगीचे. कारण की मला वाटतंय या सप्ताहात एकटीच माझं कीर्तन असेल, आणि ती सुद्धा वयाने सुद्धा मी लहान आहे. आणि मला माहिती आहे तुम्ही माझ्या आई वडिलांसारखंच, जर चुकला तर नक्कीच माफ करताल बर का, नक्कीच माफ करताल. असो, जर काही चुकलं तर खरंच मला माफ करा. कारण की लेकुराचे हित वाय माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी ना, करविली तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. कारण की मी फक्त एक कारण आहे, भगवान परमात्म्याच्या साह्याने, त्याच्या साह्याने मी या अभंगाचा जो अर्थ आहे तुमच्या पुढे माझ्या अल्पशा बुद्धीने गुंतण्याचा प्रयत्न केला. मी फक्त एक निमित्त आहे, करवणारा घडवणारा तर तोच आहे. तर खरंच चुकलं असेल तर मला माफ करा. तसे टाळकरी असतील, महाराज मंडळी असतील, आमच्या सोनेकर बाबांनी तुम्हाला सांगितलंच असेल अशी मला खात्री आहे. तर तुम्ही सर्व असतात, परत दोन चौकदार मामा आहेत, तुमचे सर्वांचे आभार मानते. तसेच आपलं येणारं भविष्य, हे बारके लहान वारकरी येथे उभे राहिले, तो तर दादा किती छोटा आहे. तुम्ही सर्व उभे राहिले 2 तास महाराज कीर्तनात उभं राहणं सोपं नाही. कीर्तनात उभं राहायचं काही जोक नाहीये. त्याशिवाय टाळ वाजवायचं नुसतं उभे राहायचं नाही. सर्वजण उभे राहिलेले आहेत. तसेच आपले विनेकरी बाबा आहेत, साऊंड सिस्टीमही छान होती. तसेच आमचे मृदुंगमणी आहेत, दोन्ही माऊली असतील माझ्या वडिलांसमाने, त्यांचे आभार मानते. खूप छान मला साथ दिली, याबद्दल तुमचे आभार मानते. तसेच माझ्यासोबत इथे उपस्थित माझे वडील असतील, आमचे बाबा असतील, तसेच आमच्या आत्या असतील, तसेच माझी गुरु आई माझ्या कुलाळताई असतील, ती माझी आईच आहे, ते सुद्धा माझ्या बरोबर येथे आली, येते त्यांचा आभार मानते. तसे सांगायचं म्हटलं ना की गुरु हा शिष्याला शिकवतो, परंतु प्रत्येक गुरु आपल्या शिष्याच्या कीर्तनात जातो का हो, जातो का, तर नाही जात. माझे गुरु असे आहेत ना, मी आता सांगायचं तुम्हाला तर मी कुठल्या संस्थेत शिकलेली नाही बरं का. मला बारीकपणापासून आवड होती, मला माझ्या गुरूंनी शिकवलं. हे सगळं श्रेय माझ्या गुरूंना जातं. ते आज येथे येणार होते, मुंबईत सुद्धा त्यांची फार ओळख आहे. कारण की ते आज येथे येणार होते, परंतु त्यांची तब्येत अचानक खराब झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. कारण की खरंच ते नसते ना तर मी आज तुमच्या समोर उभी नसते. कारण की संस्थेत न जाता एवढं ज्ञान देणं ना फार अवघड आहे, आणि त्यांनी मला शिकवलं. खरंच मी त्यांचे आभारी आहे. मला पांडुरंग परमात्म्यासारखा देव भेटला. मग मी का नाही म्हणावं की उजळले भाग्य आता अवघी चिंता, काय चिंता राहिली. संस्थेत जाण्यापेक्षा त्यांनी शिकवलं ना, मला शिकवलं की नाही, संस्थेत जाण्याची जी चिंता होती ती नाहीशी झाली. माझंही भाग्य उजळलं माझ्या गुरूंमुळे. असो, माझे गुरुवर्य बाळासाहेब कुलाळ महाराज, ते सुद्धा
येथे उपस्थित नाहीये, परंतु त्यांच्या सानिध्याने ही सेवा घडली याबद्दल त्यांचे आभार मानते. आणि जास्त करून म्हणजे आभार मानायचं तुमची आमची भेट देणारे व्यवस्थित चालक आपले भागवताचार्य सनईकर बाबा. ते आज येथे नाही आहेत, परंतु जाऊ द्या. सनईकर बाबांनी म्हणजे ते सुद्धा मार्गदर्शन करतात, म्हणजे त्यांच्यामुळे मी आज येते. माझे आई वडील सर्वजण असतील, तुम्ही सर्वजण असताल, तुमच्या चरणावर नतमस्तक होते. आणि या कीर्तन रूपी चिंतनाला काय करायचं का, सुरुवात करायची का, करायची सुरुवात. बरं चालत सगळ्यांनी परत हात वर करा. एक छोटस भजन घेऊ, मग त्याच्यानंतर हात वर करा बरं. हा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बाबा म्हणू नका, तुम्ही म्हणा, आवाज येऊ द्या. हा मोठ्याने. हा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा बोला बोला. हा तुका सोळा सोडली नाही. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हा विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 मी विठ्ठलाचा. आता 5 मिनिटं होईना रोज तरी त्या भगवान परमात्म्याचं स्मरण करत जा. तुमच्या चित्ताला शांती भेटल्याशिवाय राहणार नाही, सुख भेटल्याशिवाय राहणार नाही. असो, परत सर्वांच्या पायावर मस्तक ठेवते. बोलण्याच्या ओघातून काही चुकलं असेल तर मला माफ करा. ज्ञानेश्वर माऊली. विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय. बोले रे पुरे वेळी वापुरे करा क्षमा